रामकृष्ण हरी माऊली। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम निशम आनंदी वल्लभम। गेली 15-20 दिवसापासून आपण या YouTube चॅनलच्या माध्यमातून संतांच्या वाङ्मयाचा, वाणीचा, ग्रंथाच्या शब्दाचा आणि गुरुवर्यांच्या वाक्याचा, वचनाचा आशय जसा मला कळाला तसा तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतोय। पण आज मला एक विशेष आणि एक वेगळ्या विषयाला स्पर्श करायचा, जो विषय तुमच्याही आवडीचा आहे, माझ्याही आवडीचा आहे, किंबहुना या वारकरी संप्रदायावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या आवडीचा विषय। या व्हिडिओच्या माध्यमातून आज मला ज्ञानोबारायचं चरित्र तुमच्या समोर मांडायचं। पवित्र असणाऱ्या या अलंकापूर नगरीमध्ये गेली 700-800 वर्षापासून मी आणि माझ्यासारखे हजारो विद्यार्थी आपल्या धर्माचं ज्ञान, संस्कृतीचं ज्ञान, ग्रंथाचं ज्ञान, संतांच्या वाङ्मयाचं ज्ञान ग्रहण करतात आणि सगळ्या महाराष्ट्रात, पूर्ण भारतात ते ज्ञान आणि आपला धर्म वाढवण्यासाठी, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्न करतात। अलंकापूर नगरी म्हणजे महाराष्ट्राची ज्ञानाची फार मोठी भूमी आहे आणि याच नगरीमधून जिथून मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ते आपल्या विदर्भातले फार मोठे संत अवलिया सद्गुरू गजानन महाराज, सद्गुरू गजानन महाराजांच्या मंदिरावरती वर बसून, माग जो पहाड आहे त्या पहाडावरती बसून हा व्हिडिओ मी तुमच्या समोर त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। अतिशय सुंदर असं गजानन महाराजांचं मंदिर आहे। कधी तुम्ही आळंदीला आले तर आवर्जून ही मंदिर त्या ठिकाणी बघा। तर ज्ञानोबाराचं चरित्र मला तुमच्या समोर मांडायचं। जसं आईला 5ही लेकरं असली तरी आई सगळ्याच मुलावर सारखंच प्रेम करते, तसं या आळंदीमध्ये ज्ञानोबाराच्या पदरात लाखांना विद्यार्थी जरी आले तरी ज्ञानोबाराय प्रत्येकाला योग्य असं मार्गदर्शन करतात आणि त्याचं जीवन घडवण्याचा प्रयत्न करतात। त्याच ज्ञानोबारायचं चरित्र, ज्ञानोबाराय जशी मला बुद्धी देतील, भगवंत जशी मला बुद्धी देईल तसं मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण देव जसं बुद्धी देतो तसंच माणूस कर्म करत असतो। तो जसा सुचवतो तसाच मी लिहितो, मी रेडा माझ्या मुखी तो वेद बोलवतो असं म्हटलेलं आहे। मुक्त कैवल्य तेजोनिधी, साधकाचे मायबाप, कैवल्याचा पुतळा, ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, अशा अनेक पदांना अलंकृत असलेल्या ज्ञानोबारायांचं जीवन आहे। ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ ज्यात 56 भाषेचा प्रयोग करून अतिशय अमृतासारखे शब्द त्यामध्ये टाकून गीतेवर ज्ञानोबाराय त्या ज्ञानेश्वरीमध्ये टीका करतात। वास्तविक गीता प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून निघालेली आहे, भगवंताच्या मुखातून निघालेली गीता 700 श्लोकाची। पण भगवंतालाही जे गीतेमध्ये सांगता आलं नाही, ज्ञानोबाराय ते ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात। एवढी रसाळ आणि अमृतापेक्षा गोड असणारी अद्वितीय ज्ञानेश्वरी, ज्ञानोबारायचं वर्णन सकल संतांनी केलं। या वारकरी संप्रदायामध्ये असा संत तुम्हाला सापडणार नाही। जेवढी काही संत परंपरा झाली त्या सकळ संत परंपरेनं ज्ञानोबारायचं वर्णन केलं। किंबहुना गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर, चैतन्य महाराजांचे शब्द आहेत की संप्रदायात जेवढे संत झाले त्या सगळ्या संतांनी ज्ञानोबारायचं वर्णन केलं, असा संत मिळणार नाही ज्यानं ज्ञानोबारायचं वर्णन केलं नाही। ज्यानं ज्ञानोबारायचं वर्णन केलं नाही त्याला संत म्हणता येणार नाही, चैतन्य महाराजांचे शब्द आहेत। त्यामुळे या वारकरी संप्रदायातील सर्वोच्च साधू, सर्वोच्च संत ज्ञानोबारायला म्हणता येईल आणि त्या ज्ञानोबारायचं वर्णन खऱ्या अर्थानं संताचं वर्णन संतच करू शकतात, सामान्याचं ते काम नाही। तुकोबारा बोलतात, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमा न येईल करू, असं म्हटलेले। संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही ते। अनेक प्रमाण आहेत। भक्ताचा महिमा भक्तची जाणती,
संतांचं वर्णन खऱ्या अर्थानं संतच करू शकतात, सामान्याला ते वर्णन करता येत नाही. त्याचं कारण टिटवी आहे. टिटवी, त्या टिटवीनं विचार केला की समुद्राची खोली मोजायची, सागराची. मोजता येईल का? मोजता येणार नाही. कारण त्या टिटवीची चोचच एवढी आहे आणि समुद्राची खोली एवढी आहे की पाणबुड्या त्या खोली मोजायला जातात तर हरपतात, त्यांनाही ती खोली सापडत नाही. पाणबुड्या ज्या समुद्रात हरपतात त्या समुद्राची खोली मोजण्यासाठी जर टिटवी गेली, ती जगणार नाही, तिला मोजता येणार नाही, ती जगणार नाही, मरून जाईल. तसंच ज्ञानोबरायचं चरित्र समुद्रासारखं अमर्यादित आणि माझ्यासारख्यानं त्याचं वर्णन करता येणं शक्य नाही. मी सांगितलं की टिटवी आपल्या चोचीने समुद्र मोजू शकत नाही, तसं सामान्य माणूस ज्ञानोबरायचं वर्णन त्या ठिकाणी करू शकत नाही. ज्ञानोबराय म्हणजे आपण हातामध्ये अंगठी घालतो, सोन्याची अंगठी, आणि त्या सोन्याच्या अंगठीवर हिरा असतो चमकणारा. आपल्यालाही कळत नाही की त्या सोन्याच्या अंगठीनं त्या हिऱ्याला चमक दिली का त्या हिऱ्यामुळे ती सोन्याची अंगठी चमकते, कळत नाही. दोघं एकमेकाला काय असतात? पूरक त्या ठिकाणी असतात. तसं हा सोन्याचा असणारा वारकरी संप्रदाय सकल संतांनी याला एका अलंकारात आणलं. म्हणजे सकल संत या वारकरी संप्रदायाचे त्या ठिकाणी अंगठी झाली, सोन्याची अंगठी, आणि त्याच्यावर मात्र ज्ञानोबराय म्हणजे हिरा आहेत, हिरा. म्हणून ज्ञानोबराय या वारकरी संप्रदायातील फार मोठे संत आहेत. वयानं लहान असले तरी सर्वोच्च साधू आहेत. म्हणून सगळे संत ज्ञानोबरायचं वर्णन करतात. या महाराष्ट्राचं आणि या वारकरी संप्रदायाचं खऱ्या अर्थानं भाग्य तेव्हा उदयास आलं जेव्हा गोविंदपंत आणि लिराई यांच्या पोटी एक रत्न जन्माला आलं. त्यांचं नाव आहे विठ्ठलपंत. असं म्हणतात की घरामध्ये किंवा एखाद्या आईच्या उदरात साधू सज्जन संत जन्माला येण्यासाठी पुण्याई लागत असते. कोणती पुण्याई लागते? शास्त्रांनी सांगितलं, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता, असं म्हटलेलं आहे. की आईची जर पुण्याई असली तर मुलगा सुशील निघतो, सज्जन निघतो, साधू निघतो, आईच्या पुण्याईने. बापाची पुण्याई असली, वडिलाची पुण्याई असली तर मुलगा चतुर म्हणजे बुद्धिमान, विद्वान निघतो. पितृपुण्येन चतुरता, वंशाची म्हणजे कुळाची जर पुण्याई असली तर मुलगा उदार निघतो, उदार वंश पुण्येन. आणि स्वतःची पुण्याई जर असली तर नशीबवान, भाग्यवान मुलगा निघतो. आत्मपुण्येन सभाग्यता, असा श्लोक आहे. पण अशा चारही प्रकारची विद्वत्ता, चारही प्रकारचे गुण घेऊन पवित्र असणारी गोदावरी नदी, त्या गोदावरी नदीवर वसलेलं एक पैठण गाव आणि त्या पैठण गावापासून 8 किलोमीटर दूर असणारा आपेगाव, त्या आपेगावात विठ्ठलपंताचा जन्म झाला. आणि विठ्ठलपंत परमार्थिक वातावरणामध्ये वाढू लागले. कारण आई वडील अगोदरच परमार्थिक आहेत, धार्मिक आहेत, संस्कारिक आहेत. अनेक लोकांच्या तक्रारी असतात की मुलं ऐकत नाहीत, मुलं ऐकत नाहीत, मुलं ऐकत नाही. आम्ही सांगतो तरी ते आमची सांगतो तसं वागत नाहीत. का वागत नाहीत? त्याचं गीतेनं अगोदर स्पष्टीकरण दिलं. श्रीमद भगवद्गीता बोलते 3ऱ्या अध्यायामध्ये, यद्यदाचरति श्रेष्ठ ततद्देवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तज्ञो वर्तते. अशा फार गोड श्लोक आहे. अनेक लोकांच्या तक्रारी असतात की मुलं सांगून ऐकत नाहीत, सांगून ऐकत नाहीत. त्याचं कारण भगवंत सांगतात की बाबा मुलं सांगून ऐकत नसतात, कारण तुम्ही सांगता काय याच्याकडे त्याचं लक्षच नसतं, तुम्ही करता काय याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. त्यामुळं तुम्ही सांगता हे महत्वाचं नाही, तुम्ही त्यांच्या डोळ्यात देखत काय करता याला फार महत्व आहे. म्हणून गीता बोलते, यद्यदाचरति श्रेष्ठ ततद्देवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तज्ञो वर्तते, असा त्या ठिकाणी श्लोक सांगितला. आणि त्या श्लोकावर ज्ञानोबराय जेव्हा भाष्य करतात तेव्हा फार गोड भाष्य करतात. ज्ञानोबराय म्हणतात, येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती, त्याची एर जे अनुष्ठिती सामान्य सकळ, असं म्हटलेलं आहे. की मोठी माणसं जे काही करत असतात त्याचं लहान मंडळी अनुकरण करत असते. त्यामुळं तुम्ही सांगता याला महत्व नाही, तुम्ही करता काय याला फार त्या ठिकाणी महत्व आहे. आणि अगोदरच आई वडील धार्मिक आणि पारमार्थिक असल्यामुळं विठ्ठलपंताचं बालपण
त्याच पारमार्थिक वातावरणामध्ये गेलेलं आहे. आणि असं म्हणतात की घरात विठ्ठलाची भक्ती असल्यामुळंच विठ्ठलपंताचं नाव विठ्ठल ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्या परमार्थिक वातावरणामध्ये विठ्ठलपंत वाढू लागले. अंतकरणामध्ये भक्ती त्या ठिकाणी उदयास आली. आणि जसे विठ्ठलपंत मोठे झाले त्यांनी एक मागणी आपल्या आई वडिलांकडे ठेवली. त्यांनी सांगितलं की माझी अशी इच्छा आहे की सगळ्या भारताची तीर्थयात्रा करायची, सगळे तीर्थ बघण्याची माझी इच्छा आहे. आणि अशी इच्छा आई वडिलांजवळ मांडल्याच्या नंतर गोविंद पंतांनीही त्यांना नकार दिला नाही. सांगितलं काही हरकत नाही, पण तुम्हाला तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे, तुम्ही त्या ठिकाणी तीर्थयात्रेसाठी जाऊ शकता. आणि अशी आज्ञा मिळाल्याबरोबर विठ्ठलपंत आपेगावहून तीर्थयात्रेसाठी निघाले. आता विठ्ठलपंताच्या तीर्थयात्रेच्या संदर्भानं आणि ज्ञानोबारायच्या चरित्राच्या संदर्भानं अनेक लोकांची वेगवेगळी मत आहेत. पहा, वेगवेगळी मतं त्या ठिकाणी आहेत. नामदेव महाराजांचं मत वेगळं आहे. डॉक्टर शंकर अभ्यंकर त्यांनीही ज्ञानोबारायचं चरित्र मांडलेलं आहे, त्यांचं एक वेगळं मत आहे. डॉक्टर पेंडसे यांचंही वेगळं मत आहे. वेगवेगळ्या विद्वान लोकांनी वेगवेगळे मत ज्ञानोबारायच्या चित्राच्या संबंधानं मांडले. किंबहुना विठ्ठलपंताची जी तीर्थयात्रा आहे त्या तीर्थयात्रेचा जो मार्ग आहे त्या मार्गाच्या संदर्भानं वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मत आहेत. पण आपल्याला कोणाचंही खंडन करायचं नाही, त्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही. कारण आपल्या संप्रदायामध्ये संतांच्या प्रमाणाचा सन्मान केला जातो. त्यामुळं संताच्याच प्रमाणाचा सन्मान करून आपल्याला हे ज्ञानोबाराचं चरित्र त्या ठिकाणी समोर मांडायचं. कारण वारकरी संप्रदायामध्ये संताचं प्रमाण फार महत्वाचं. गीता बोलते तस्मात शास्त्रम प्रमाणंते 16व्या अध्यायातला हा मला वाटते श्लोक आहे. आणि या वारकरी संप्रदायामध्ये प्रमाण जर कुणाचं गृहीत धरल्या जाते तर संताचा, आणि संताच्या प्रमाणानुसार काही चरित्र आपल्याला त्या ठिकाणी बघायचं. आणि विठ्ठलपंतांनी तीर्थयात्रा आरंभ केली, तीर्थयात्रा सुरू केली. असं म्हणतात द्वारका, प्रभास क्षेत्र, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर असं मार्गक्रमण करत करत विठ्ठलपंत या अलंकापूर नगरीमध्ये दाखल झाले, आळंदीमध्ये दाखल झाले. कारण आळंदी अगोदर पासून जुनं एक पवित्र असणारं तीर्थ आहे, जुनं शिवपीठ आळंदीला म्हणतात. एक अभंग आहे नामदेव महाराजांचा, फार गोड अभंग आहे. तुम्हाला वेळ मिळाला तर तो अभंग तुम्ही वाचून घ्या. देवो म्हणती रुक्मिणी असा अभंगाची सुरुवात आहे. त्या अभंगात आळंदीचं महात्म्य वर्णन केलेलं, फार गोड महात्म्य वर्णन केलेलं. त्यातला काही थोडाफार आशय मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. मधी काही जे चरण आहेत त्यात वर्णन असं केलं की अलंकापूर म्हणजे आळंदी हे जुनं शिवपीठ आहे, म्हणजे भगवान शंकराचं जुनं स्थान आहे. भगवान शंकरांनी इथं वास्तव्य केलेलं आहे. अलंकापूर हे शिवपीठ. पूर्वी येथे होते निळकंठ, म्हणजे भगवान शंकर इथं राहिले, त्यांनी तप केलं, साधना केली, योगाधिक तप वरिष्ठ येथेचे पी केली. मोठमोठे योगी जे लोक आहेत त्यांनी या ठिकाणी साधना त्या ठिकाणी केलेली आहे. इथं 3 प्रकारच्या नद्या वाहतात. येथे त्रिवेणी गुप्तासे, भैरवा पासुनी भागीरथी वसे, पूर्ववटी जे माया दिसे ती प्रत्यक्ष जाणा पार्वती. असा त्रिवेणी संगम या आळंदीमध्ये त्या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर असं म्हणतात की याच इंद्रायणी म्हणजे याच आळंदीमध्ये इंद्राने तपश्चर्या केलेली. इंद्र येऊनी भूमिसी याग संपादिले अहर्निसी, इंद्रायणी इंदुरसी पंचकोशी यापासोनी असं वर्णन केलेलं की इंद्रदेवाने या ठिकाणी स्वर्गाचा राजा त्याने या ठिकाणी तपश्चर्या केली, तप केलं, आणि म्हणूनच या नदीचं नाव इंद्रायणी पडलं. त्याचाही फार मोठा इतिहास आहे. आपल्याला ज्ञानोबाराचं चरित्र त्या ठिकाणी पाहायचं. असा आळंदीचा महिमा. आणि या आळंदीमध्ये दाखल झाले विठ्ठलपंत. दाखल झाल्याच्या नंतर पवित्र असं इंद्रायणीचं स्नान त्यांनी केलं. आणि स्नान केल्याच्या नंतर सिद्धेश्वराचं दर्शन घेण्यासाठी, भगवान शंकराचं दर्शन घेण्यासाठी विठ्ठलपंत मंदिरामध्ये त्या ठिकाणी गेले. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि बाहेर बसले. तेवढ्यात त्यांची पहिल्यांदा भेट झाली सिद्धोपंतासोबत. ही पहिली भेट आहे. असं म्हणतात की नियती सगळं काही ठरवून ठेवत असते, अचानक काही घडत नाही. नियती सगळं काही ठरवून ठेवत असते, माणूस फक्त निमित्त असतो. जसा भगवंतानी महाभारतामध्ये अर्जुनाला निमित्त केलेलं आहे, आणि अर्जुनाच्या निमित्तानं सगळ्या जगाला श्रीमद भगवद्गीतेसारखा उपदेश केला आहे. गीतेमध्ये केलेला उपदेश काही फक्त अर्जुनाला केलेला नाही,
अर्जुनाच्या निमित्तानं संपूर्ण जगाला केलेला उपदेश. तसं या जगामध्ये सगळ्या गोष्टी नियती ठरवत असते आणि नियतीनं ठरल्यानुसार सिद्धोपंताची आणि विठ्ठलपंताची गाठभेट झाली. सिद्धोपंतांनी विठ्ठलपंताला पाहिल्याबरोबर त्यांच्या अंतकरणात इच्छा उत्पन्न झाली की हा नेमका साधू त्या ठिकाणी आला कुठून याची विचारपूस करावी. आणि सिद्धोपंत विठ्ठलपंताजवळ गेले, नमस्कार त्या ठिकाणी केला आणि विठ्ठलपंतांना विचारलं की महाराज तुम्ही नेमके कोठून त्या ठिकाणी आले. त्यावेळेस विठ्ठलपंतांनी सांगितलं की अहो पंत, मी आपेगावरून तीर्थयात्रा करत आलो. संबंध भारताची तीर्थयात्रा करण्याची माझी इच्छा आहे आणि दूरवरून प्रवास करत करत हे आळंदी जे क्षेत्र आहे तेही जुनं त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र असल्यामुळं इथून दर्शन करून मी आता पुढे त्या ठिकाणी जाणार आहे. सगळ्या भारताची तीर्थयात्रा मला करायची. त्यावेळेस सिद्धोपंतांनी सांगितलं की पंत, अहो तुम्ही एवढा दूरवरून प्रवास करून त्या ठिकाणी आळंदीमध्ये दाखल झाले. माझं परम भाग्य की तुम्ही या ठिकाणी आले. मलाही थोडीफार सेवा करण्याची संधी द्या. आजच्या दिवस या ठिकाणी मुक्काम करा. मी तुमची सगळी सेवा या ठिकाणी करतो, सगळी व्यवस्था करतो, पण आज मुक्काम त्या ठिकाणी करा. असं म्हटल्याच्या नंतर विठ्ठलपंतांनीही त्यांचा तो आग्रह मान्य केला आणि विठ्ठलपंत त्या दिवशी त्या ठिकाणी मुक्कामी थांबले. आळंदीमध्ये सिद्धोपंताच्या घरी मुक्कामी थांबले. थांबल्याच्या नंतर जेवण वगैरे झाल्याच्या नंतर रात्री जेव्हा झोपी गेले तेव्हा असं म्हणतात की पहिल्यांदा सिद्धोपंतांना भगवान पांडुरंगाने स्वप्नात येऊन दृष्टांत सांगितला की तुमची जी एकुलती एक मुलगी ही रुक्मिणी, ती मुलगी सालंकृत या मुलाला त्या ठिकाणी दान करावी. कारण तिच्या पोटी 4 महान रत्न जन्माला येणार आहेत जे संपूर्ण जगाचा उद्धार करतील. असं म्हटल्याच्या नंतर सिद्धोपंतांना मोठा आनंद झाला आणि सिद्धोपंतांनीही सकाळी उठल्याबरोबर विठ्ठलपंतांना आपल्या स्वप्नात आलेला जो पांडुरंगाचा दृष्टांत आहे तो त्या ठिकाणी सांगून दिला आणि सांगितलं की महाराज, मला भगवान पांडुरंगाने आज्ञा केली, त्या आज्ञेनुसार तुम्ही माझी एकुलती एक मुलगी तिच्याशी विवाह करावा अशी माझी इच्छा आहे. विठ्ठलपंतांना सांगितलं, पण विठ्ठलपंत अगोदरच विरक्त आहेत, त्यामुळे ते एवढ्या सहजासहजी तयार होतील असं नाही. विठ्ठलपंतांना सांगितल्याबरोबर विठ्ठलपंतांनी सांगितलं की पंत, तुम्ही सांगता ते बरोबर आहे, मलाही ते कळालं, पण तुम्हाला भगवान पांडुरंगांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला, मला दिला नाही ना. हो, जर कदाचित भगवंतांनी मला दिला असता तर मी या विवाहासाठी मान्यता दिली असती, विवाह तुमच्या मुलीशी केला असता, पण तसा विवाह मी करू शकत नाही, भगवान पांडुरंगांनी मला आज्ञा दिली नाही. त्यावेळेस सिद्धोपंतांनी सांगितलं की अहो, भगवान पांडुरंगाने स्वप्नात येऊन मला दृष्टांत सांगितला, तुम्हाला जर सांगितला नसेल तर माझी एक इच्छा आहे तेवढी तरी मान्य करा. आजच्या दिवस माझ्या घरी मुक्काम करा, मी तुमचं सगळं आदरातिथ्य करतो, सगळ्या त्या ठिकाणी व्यवस्था करतो, पण आज मुक्कामी तुम्ही थांबावं अशी माझी त्या ठिकाणी इच्छा आहे. मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो. आणि ती सिद्धोपंताची विनंती विठ्ठलपंतांना नाकारता आली नाही, त्यांचा शब्द मोडता आला नाही. विठ्ठलपंत त्या दिवशी त्या ठिकाणी मुक्कामी थांबले आणि त्या दिवशी मुक्कामी थांबल्याच्या नंतर भगवान पांडुरंगाने विठ्ठलपंतांनाही त्या ठिकाणी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि सांगितलं की बाबा, तू रुक्मिणीशी विवाह त्या ठिकाणी कर. हिच्या उदरी 4 महान रत्न जन्माला आलेले आहेत, त्यामुळं विवाह त्या ठिकाणी मान्यता दे आणि विवाह कर. आणि असा अनुग्रह, असा त्या ठिकाणी दृष्टांत भगवंताने विठ्ठलपंतांना दिल्यामुळे विठ्ठलपंत विवाह करण्यास तयार झाले आणि यथायोग्य दोघांचा विवाह त्या ठिकाणी पार पडला. आणि सिद्धोपंतांना आनंद वाटला की आपल्याला हे त्या ठिकाणी जवाई पाहिजे तसा त्या ठिकाणी मिळाला, त्याचा आनंदही त्यांना त्या ठिकाणी वाटला. अनेक दिवस संसार त्यांचा चालू झाला. असं म्हणतात की विवाह हा जो एक संस्कार आहे, वास्तविक 16 संस्कार जे सांगितले त्या 16 संस्कारात विवाह एक संस्कार सांगितला. ही 16 संस्कार फार मोठे संस्कार आहे. त्यात विवाह हा एक संस्कार आहे 14वा, आणि तो संस्कार खऱ्या अर्थानं परिपूर्ण होतो कधी, जेव्हा त्या संसाराला एखादा दिवा लागतो, म्हणजे संतती होते, तेव्हा खऱ्या अर्थानं परिपूर्ण होतो. पण जवळजवळ विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेचा विवाह होऊन 8 वर्ष झाले, पण तरी त्यांना संतती झाली नाही. अगोदरच विरक्त असणारे विठ्ठलपंत 8 वर्ष झाले तरी संतती होत नाही, म्हणून संसारापासून अजून विरक्त झाले. संसारापासून
दूर जाण्याची त्यांची इच्छा निर्माण झाली आणि ते अनेक वेळा रुक्मिणी मातेला म्हणू लागले की मला संन्यास घेण्याची इच्छा आहे, मला संन्यास घेण्याची इच्छा आहे, मला संन्यासासाठी तू परवानगी दे आणि मला त्या ठिकाणी संसारापासून मोकळं कर. असे अनेक वेळा विठ्ठलपंत रुक्मिणी मातेजवळ परमिशन मागू लागले अनेक वेळा. आणि असं झाल्याच्या नंतर अनेक वेळा बोलल्यावर साहजिकच रुक्मिणी मातेलाही त्याचा त्रास होऊ लागला आणि एक दिवस रुक्मिणीचा माता म्हटली. एक दिवस जेव्हा विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेजवळ सांगितलं की मला संसार करण्याची इच्छा नाही, मला संन्यास घ्यायचा, त्यावेळेस रुक्मिणी माता त्रासाला कंटाळून म्हणते की जा, तुम्हाला जे करायचं ते करा, असं त्या ठिकाणी म्हणते. आणि हीच पडत्या फळाची आशा ठेवून विठ्ठलपंत घराच्या बाहेर पडले आणि तडक त्यांनी काशी गाठली. आपली पत्नी रुक्मिणी माता आणि आपला सासरा सिद्धोपंत दोघांनाही दुःखाच्या सागरात लोटून विठ्ठलपंत मात्र तडक काशीला त्या ठिकाणी गेले आणि काशीला जाऊन त्यांनी एका आश्रमात श्रीपाद स्वामीकडे संन्यास घेतला आणि त्या ठिकाणी संन्यासी जीवन त्या ठिकाणी आरंभ केलं. इकडे संध्याकाळी रुक्मिणी मातेनं विठ्ठलपंतांना शोधण्याचा त्या ठिकाणी प्रारंभ सुरू केला, शोधणं सुरू केलं. सिद्धोपंत शोधतायत, रुक्मिणी माता शोधतायत, आळंदीची सगळी पंचक्रोशी पालथी पाडली पण विठ्ठलपंताचा पत्ता नाही. त्यावेळेस रुक्मिणी मातेनं ओळखलं की निश्चित माझे मालक त्यांनी संन्यास घेतला असावा आणि ते निश्चित त्या ठिकाणी काशीला संन्यास घेण्यासाठी गेले असा त्यांना अंदाज त्या ठिकाणी लागला. आणि आपले पती परत यावे म्हणून रुक्मिणी मातेनं अनुष्ठान सुरू केलं. पिंपळाच्या वृक्षाला 1.25 लाख प्रदक्षिणा मारायचं अनुष्ठान रुक्मिणी माता त्या ठिकाणी करू लागली. सिद्धोपंत ही मोठे अडचणीत पडले की आता नेमकं मुलीचं करायचं काय. 8 वर्ष विवाह करून झाले, संतती झाली नाही आणि आपले जवाई त्या ठिकाणी निघून गेले, संन्यास त्या ठिकाणी गेला. सिद्धोपंतालाही मोठी दुःख त्या ठिकाणी होऊ लागलं. पण असं म्हणतात की नियती सगळं काही ठरवत असते आणि नियतीने ठरवल्यानुसार श्रीपाद स्वामी म्हणजे विठ्ठलपंताचे गुरु, विठ्ठलपंत तिकडे गेल्याच्या नंतर विठ्ठलपंतांनी आपलं नावही बदललं, त्यांचं नाव चैतन्य त्या ठिकाणी तेथे ठेवण्यात आलं. त्याच विठ्ठलपंताचे गुरु श्रीपाद स्वामी तीर्थयात्रा करत करत आळंदीमध्ये आले. आळंदीमध्ये आल्याच्या नंतर रुक्मिणी माता पिंपळाला त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालते. श्रीपाद स्वामी आले आणि त्या ठिकाणी मंदिरामध्ये बसल्याच्या नंतर जेव्हा रुक्मिणी मातेनं श्रीपाद स्वामीला पाहिलं, प्रदक्षिणा आटपल्याच्या नंतर रुक्मिणी मातेला वाटलं की जाता जाता या साधूचं दर्शन त्या ठिकाणी घ्यावं आणि नंतर जावं. आणि असं वाटल्याच्या नंतर रुक्मिणी माता आली आणि रुक्मिणी मातेनं श्रीपाद स्वामीचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याबरोबर त्या साधूनं आशीर्वाद दिला, पुत्रवती भव असा आशीर्वाद दिल्याच्या नंतर रुक्मिणी मातेला आश्चर्य वाटलं, थोडासा हसू आला आणि रुक्मिणी माता हात जोडून श्रीपाद स्वामी समोर उभी राहिली आणि श्रीपाद स्वामींना सांगितलं की महाराज, अहो तुम्ही मला आशीर्वाद दिला पुत्रवती भवाचा, पण ते शक्य नाही. का शक्य नाही? कारण अनेक दिवस झाले माझे पती माझे मालक मला सोडून त्या ठिकाणी गेले, त्यांनी संन्यास ग्रहण केलेला आहे. त्यामुळं आता तुमचा हा आशीर्वाद फलद्रूप व्हायचा नाही, त्यापेक्षा तुम्ही तुमचा आशीर्वाद परत त्या ठिकाणी घ्या असं श्रीपाद स्वामीला म्हटलं. श्रीपाद स्वामीने सांगितलं की बाई, साधून दिलेला आशीर्वाद आणि साधून दिलेला शाप दोन्ही परत घेता येत नाही. ज्या अर्थी भगवंताने माझ्या मुखातून पुत्रवती भव असा आशीर्वाद तुझ्यासाठी वधून घेतला, त्या अर्थी निश्चित तुला पुत्र त्या ठिकाणी होतील. तुझा पती तुझा मालक नेमका होता कसा त्याच्या खुणा त्या ठिकाणी मला सांग. श्रीपाद स्वामींनी सगळी विचारपूस केली आणि सगळी विचारपूस झाल्याच्या नंतर त्याचं चालणं, त्याचं बोलणं, त्याचं वागणं, त्याचं व्यवहार करणं हे सगळं काही रुक्मिणी मातेनं सांगितलं. आणि सगळ्या खाणाखुणा सांगितल्याच्या नंतर श्रीपाद स्वामींना थोडा अंदाज वाटला की कदाचित आपल्या आश्रमामध्ये जो नवीन शिष्य आला, ज्याचं नाव आपण चैतन्य ठेवलं, कदाचित तोच हिचा नवरा, हिचा मालक असला पाहिजे. त्यामुळं रुक्मिणी मातेला तुझा पती तुझा मालक परत येईल असं आश्वासन देऊन श्रीपाद स्वामीनं आळंदी सोडली आणि तळक काशी गाठली. आणि काशीमध्ये आल्याच्या नंतर आश्रमामध्ये आले आणि आश्रमामध्ये आल्याच्या नंतर अगोदर
चैतन्य नावाचा जो आपला नवीन शिष्य आहे त्या शिष्याला आवाज दिला आणि विचारलं की बाबा, अरे तू आळंदीवरून तर नाही आला, तुझी पत्नी आणि तुझा सासरा रात्रंदिवस तुझी वाट त्या ठिकाणी पाहतायत. आणि मग तेव्हा विठ्ठल पंतांनी खरं खरं आपलं नाव, सगळी आपली खरी हकीकत श्रीपाद स्वामीकडे त्या ठिकाणी सांगितली. आणि श्रीपाद स्वामीनं त्या ठिकाणी विठ्ठल पंतांना आज्ञा केली की बाबा असं करता येत नाही, एकदा संसाराचं ओझं माणसानं त्या ठिकाणी घेतलं की परत ते खाली ठेवता येत नाही, त्याचं महापाप त्या ठिकाणी तुला लागलं, त्याच्यापेक्षा तू जाय आणि परत त्या ठिकाणी संसाराला आरंभ कर. अशी आज्ञा त्या ठिकाणी दिल्याच्या नंतर हीच आज्ञा शीर्षा वंदे म्हणून देवाची आज्ञा समजून विठ्ठल पंत गुरुची आज्ञा घेऊन आळंदीमध्ये आले आणि परत संसार त्यांनी आरंभ केला. पण आता ही गोष्ट ब्राह्मणाला खटकली. ब्राह्मणाला ती गोष्ट मान्य नाही की तुम्ही एकदा ग्रस्ताश्रम सोडून संन्यास आश्रम धारण केला तर संन्यास आश्रम सोडून परत ग्रस्ताश्रम धारण करणं हे गोष्ट ब्राह्मणाला मान्य झाली नाही. आणि ब्राह्मणाने विठ्ठल पंताच्या सगळ्या कुटुंबाचा बहिष्कार केला, कुटुंब बहिष्कृत केलं आणि त्यांना वाळीत टाकण्यात आलं, गावाच्या बाहेर त्यांना काढण्यात आलं. सिद्ध बेटामध्ये ते राहायला आले. सिद्धोपंतांना याचं मात्र फार मोठं दुःख वाटलं. अगोदरच जवाई अनेक दिवसापासून घरी आला नाही, त्यात 8 वर्ष झाली त्याला संतती झाली नाही आणि आता घरी आलाच तर समाजामध्ये घ्यायला तयार नाही. हे दुःख सिद्धोपंतांना सहन झालं नाही आणि या दुःखातच सिद्धोपंत आणि सिद्धोपंताची पत्नी दोघांची प्राण ज्योत मालवली आणि दोघांनी अखेरचा श्वास त्या ठिकाणी घेतला. दोघांनी त्या ठिकाणी हा मृत्यूलोक सोडला आणि विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता आता सिद्ध बेटामध्ये राहायला आहेत. समाजामध्ये घ्यायला तयार नाही, लोकांनी वाळीमध्ये टाकलेले आहे. तरी सुद्धा विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेचा संसार मात्र अतिशय सुंदर पद्धतीने चालू आहे. रुक्मिणी माता एवढं दुःख सहन करून मात्र अंतकरणामध्ये प्रसन्नता धारण करून संसार चालू आहे. कारण तिच्याच उदरातून 4 रत्न अशी जन्माला येणार आहेत, जी सगळ्या जगाचं दुःख दूर करणार आहेत. जिच्या उदरातून सगळ्या जगाचं दुःख दूर करणारी 4 रत्न जन्माला येणार आहेत. ती सामान्य दुःखाला काय मानणार आहे? काही मानणार नाही. त्यामुळे सामान्य दुःखाकडे दोघांनी लक्ष दिलं नाही. आपलं परमार्थिक जीवन, आपलं धार्मिक जीवन जगत भगवंताचं स्मरण करत करत त्या ठिकाणी प्रपंच चालवलेला आहे. आणि जसं अमावस्येच्या रात्री एखादं घर दिसल्याच्या नंतर, लाईट दिसल्याच्या नंतर माणसाला आधार वाटतो, आनंद वाटतो, तसं एवढ्या दुःखी जीवनामध्ये खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनात प्रकाश पडला. 1273 साली निवृत्तीनाथ जन्माला आले, भगवान शंकराचे अवतार. निवृत्तीनाथाचा जन्म झाला, आनंद वाटला, एवढं सगळं दुःख त्या ठिकाणी त्यांचं दूर झालं. 1273 मध्ये निवृत्तीनाथ जन्माला आले. 1275 मध्ये ज्ञानोबा जन्माला आले, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबा जन्माला आले 1275 मध्ये. 1277 मध्ये सोपान काका जन्माला आले, ब्रह्मसोपान तो झाला. आणि 1279 मध्ये आदिशक्ती मुक्ताबाई जन्माला आली. अशी 4 अपत्य म्हणजे 4 सूर्य आहेत. ते 4 सूर्य त्या ठिकाणी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता यांच्या उदरी त्या ठिकाणी जन्माला आले, जे जगाचा उद्धार करणार आहेत. उभारिला ध्वजती ही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती जाची. असे 4 रत्न, 4 सूर्य त्या ठिकाणी जन्माला आली आणि त्यांचा जो संसार आहे तो संसार त्या ठिकाणी परत सुरू झाला. समाजानं वाईट टाकलं, समाजानं बहिष्कृत केलं, याचं दुःख त्यांना काहीच वाटलं नाही. कारण ही 4 मुलं जेव्हा जन्माला आली तेव्हा त्यांच्या संसारात फार मोठा आनंद त्यांना वाटू लागला आणि परमार्थिक वातावरणात संस्कारामध्ये त्या 4ही मुलाचं संगोपन करायला त्यांनी सुरुवात केली. आता पुढचं जे चरित्र आहे ते पुढचं चरित्र पुढच्या भागामध्ये आपण त्या ठिकाणी थांबू. फार मोठा व्हिडिओ झालेला आहे. इथपर्यंत आज चरित्र झालं. याच्यानंतरचं चरित्र पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. काही थोडंफार चुकीचं तुम्हाला त्या ठिकाणी जर वाटलं तर तुम्ही त्या ठिकाणी प्रतिक्रिया करून मला त्या ठिकाणी सांगू शकता. खाली माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरावर फोन करूनही तुम्ही मला सांगू शकता. कारण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमात जेवढी काही मंडळी जुळलेली ती सगळी आपलीच मंडळी आहे. त्यामुळं
काही तुम्हाला चूक वाटलं तर तुम्ही माझ्या त्या नंबरवरती फोन करून मला सांगू शकता. या ठिकाणी आपण या चरित्राला विराम देऊ. पुढचं चरित्र पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.